आज गुरुपौर्णिमा। खरं तर गुरुप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाविक हे आपल्या गुरूंना या दिवशी भेटायला जातात। मी सध्या संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात आहे, शेगाव येथे आहे आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासून संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश असू देत, छत्तीसगड असू देत, गुजरात असू देत, या ठिकाणावरून भक्त आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी शेगाव येथे येतात। सध्या मी संत गजानन महाराज मंदिर परिसरात आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी सकाळपासूनच आहे। आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी गुरुपौर्णिमेचा उत्सव हा साजरा करण्यात येतो। या दिवशी खरं तर मोठ्या प्रमाणात शिष्य आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी जातात, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या गुरूंना भेटण्यासाठी जातात। असेच शिष्य काही अमरावतीहून आलेले आपल्यासोबत आहेत। सर, काय म्हणाल, तुम्ही कुठनं आलात आणि काय आज तुमची भावना आहे, गुरूंना तुम्ही भेटायला आलात? मी अमरावतीवरून आलेलो आहे। आजचा हा दिवस प्रत्येक भक्तासाठी हा अमूल्य असा दिवस आहे, ज्या दिवशी आपली गुरुविषयी जी कृतज्ञता समर्पित करण्याचा आजचा दिवस आहे। त्यानिमित्त आम्ही दर गुरुवारी शेगावला येत असतो आणि आजच्या गुरुपौर्णिमा आणि विशेष म्हणजे आज गुरुवार, त्या कारणानं भक्ताची अलोट अशी गर्दी आज शेगाव नगरीत आलेली आहे आणि आपल्या गुरुविषयी असणारी भावना व्यक्त करण्याकरता, गुरुविषयी असणारा प्रेम व्यक्त करण्याकरता आम्ही आज शेगाव नगरीत आलेलो आहे। अत्यंत आनंद मनाला होत आहे आणि काहीतरी भगवंताच्या चरणी लीन होऊन या समाजात शांतता प्रस्थापित करण्याकरता, शेतकऱ्याच्यासाठी काही मागण्याकरता आज आम्ही आमच्या गुरुला मागणं। सर, नक्कीच आज गुरुवार आहे आणि गुरुपौर्णिमा असल्यामुळे शेगाव येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे। काय भावना आहे, काय गुरूंप्रती काय आज तुमची संवेदना आहे? काही नाही, बस आतापर्यंत माऊलीनं जसं लक्ष ठेवलं, याच्यानंतरही माऊलीने आमच्यावर असंच लक्ष ठेवा, या विनंतीसाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। तर नक्कीच आपण जर का बघितलं तर शेगाव येथे आज गुरुवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे आणि त्यानिमित्त गुरूंना वंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक या ठिकाणी आता जमाई होत आहे। सकाळपासूनच अशीच हा गर्दीचा ओघ आहे, असाच शिष्यांचा ओघ गण गण गणात बोतेच्या या गाण्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।